अगं कोमलताई, तू यावेळी इथे? संजयने आश्चर्याने विचारले. आपल्या ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये अचानक कोमलला पाहून तो थोडा गोंधळलाच होता. कोमलने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाली, आठवडाभराची रजा घेऊन आलीये. वाटलं आधी तुला भेटावं आणि मग घरी जावं. तिच्या आवाजातला गंभीरपणा संजयच्या लक्षात आला. नेहमी हसतमुख असणारी त्याची ताई आज काहीशी हरवलेली वाटत होती. अरे वा, काही हरकत नाही. तू कुठे रोज इथे येतेस? फक्त 5 मिनिटं बस. मी अर्ध्या दिवसाची रजा टाकतो आणि मग आपण निवांत गप्पा मारू. आज तुला मस्त चायनीज खाऊ घालतो, असं म्हणत त्याने बाजूच्या सोफ्याकडे बोट दाखवलं आणि आत ऑफिसमध्ये निघून गेला. कोमल शांतपणे जाऊन सोफ्यावर बसली. समोर लोकांची वर्दळ सुरू होती, पण तिचं मन मात्र कुठेतरी दूर भटकत होतं. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचे विचार तिच्या मनात सतत घोळत होते. थोड्याच वेळात संजय परत आला. चल ताई, निघूया. कोमलने काहीही न बोलता मान हलवली आणि त्याच्या मागोमाग चालू लागली. तिची ही शांतता संजयला खूप खटकत होती, कारण त्याने आपल्या ताईला कधीच असं पाहिलं नव्हतं. कारण कोमल म्हणजे घरभर आनंद पसरवणारी व्यक्ती. एखादा विनोद सांगितला की स्वतः हसत हसत डोळ्यात पाणी आणणारी, कुठलीही घटना रंगतदार करून सांगणारी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारी. पण आज आज ती पूर्णपणे गप्प होती. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर दोघेही एका टेबलाजवळ बसले. संजयने तिच्याकडे पाहिलं. ताई, खरं सांग, काय झालंय? मला ठाऊक आहे तू इथे चायनीज खायला आलेली नाहीस. सांग ना, नक्की काय गोष्ट आहे? कोमल काही क्षण शांत राहिली. हो संजय, मी इथे चायनीज खायला आलेली नाही. तिच्या आवाजातली वेदना संजयच्या मनाला स्पर्श करून गेली. मग सांग ना, रोहितशी काही भांडण झाले का? की आणखी काही गंभीर समस्या आहे? संजयची उत्सुकता आणि काळजी दोन्ही वाढत चालली होती. कोमलने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. रोहितशी आणि भांडण? तू काय सगळ्यांना स्वतःसारखं समजतोस का? तिच्या या उत्तराने संजय क्षणभर गोंधळला. कोमल पुढे म्हणाली, तुला माहिती आहे ना, रोहित माझी किती काळजी घेतो. माझीच नाही तर त्याच्या आईचीही तो तितकीच काळजी घेतो. आणि आईबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या वागणुकीतून मला आजपर्यंत एकदाही असं वाटलं नाही की मी त्यांची सून आहे. त्यांनी मला कायम स्वतःच्या मुलीसारखं जपलं. हे बोलताना तिच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना होती. खरं सांगायचं तर लग्नानंतर सासरी गेल्यावर मुलीला ज्या गोष्टीची भीती वाटते त्यापैकी एकही गोष्ट मला कधी अनुभवायला मिळाली नाही. सासूबाईंचं प्रेम, रोहितचा विश्वास आणि घरातल्या प्रत्येकाचा आदर, सगळं काही मला भरभरून मिळालं. ताई, सगळं माहिती आहे ग मला. खरं सांगायचं तर तुझा सुखी संसार पाहून कधी कधी मला तुझाच हेवा वाटतो. संजय ओठावर हलके हसू आणत म्हणाला. पण त्या हास्यामागे दडलेली वेदना कोमलच्या नजरेतून सुटली नाही. कोमलने त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहिलं आणि म्हणाली, संजय, आयुष्य सुखी करायचं की दुःखी हे शेवटी आपल्या हातात असतं. पण खरं सांगू का, मी आज इथे फक्त तुला भेटायला आलेले नाही. मला तुझ्याकडून आणि प्रियाकडून अशी अपेक्षा नव्हती. तिच्या आवाजात नाराजी स्पष्ट जाणवत होती. ती पुढे म्हणाली, आज सकाळी आईचा फोन आला होता. फोनवरती खूप रडत होती. म्हणत होती लग्नाआधीचा संजय आणि आताचा संजय याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. प्रिया त्याला पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवते. त्याला आता ना आईची काळजी राहिली आहे, ना सचिनची आणि ना मीनाक्षीची. कोमल बोलत होती आणि प्रत्येक शब्दासोबत तिचा राग वाढत होता. संजय मात्र शांतपणे ऐकत होता. आणखी काय म्हणत होती आई? त्याने शांतपणे विचारलं. कोमलचा आवाज आणखी कडवट झाला. काय म्हणणार बिचारी? ज्या वयात नवऱ्याची साथ सर्वाधिक हवी असते त्या वयात बाबा तिला कायमचे सोडून गेले. गेल्या 3 वर्षात आईची अवस्था कशी झाली हे तुला दिसत नाही का? सचिन अजून नीट स्थिर झालेला नाही. मीनाक्षीच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या आई एकटी सांभाळते आहे. आणि अशा वेळी तू त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा विचार करतोयस? कोमलच्या शब्दातला आरोप इतका तीव्र होता की संजय काही क्षण तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. त्याला वाटलं होतं की घरातले सगळे त्याला चुकीचे समजले तरी त्याची कोमलताई त्याला समजून घेईल. लहानपणापासून प्रत्येक वेळी त्याची बाजू घेणारी तीच तर होती. पण आज आज तीसुद्धा आईच्याच बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला दोष देत होती. संजय खूप निराश झाला. कोमलने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि चिडून म्हणाली, काय झालं? कुठे हरवलास? काही बोलत का नाहीस?
संजयने एक दीर्घ श्वास घेतला. ताई, तू मला उत्तर द्यायच्या लायकीचा ठेवला आहेस का? तू तर आधीच निकाल लावून टाकलास की सगळी चूक माझी आणि प्रियाचीच आहे. त्याच्या आवाजात दडपलेला राग स्पष्ट जाणत होता. कोमल क्षणभर गप्प झाली. ठीक आहे, मग सांग ना तुझी बाजू. मी ती ऐकण्यासाठीच तर इथे आले आहे. नाहीतर तुला घरीसुद्धा भेटू शकले असते. संजय तिच्याकडे पाहत म्हणाला, मला कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे नाही आणि तू आमच्यात मध्यस्थी करावी अशी माझी अपेक्षाही नाही. फक्त एवढंच वाटतं की तू कोणाच्याही बाजूने न उभं राहता संपूर्ण परिस्थिती समजून घ्यावी. तो क्षणभर काहीसा विचार करून म्हणाला, ताई, माझी एक विनंती आहे. काय? कोमलने विचारलं. तू 1 आठवड्याची रजा घे आणि आमच्याकडे येऊन राहा. आमच्यासोबत राहशील, सगळं जवळून पाहशील, तेव्हा तुला सत्य समजेल. कोमलच्या कपाळावर आठ्या पडल्या. तुला माझ्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे संजय? आई, भाऊ आणि बहीण डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा सांगतात तर मी त्यांची बाजू घेणार नाही का? ती वैतागून म्हणाली. संजयच्या चेहऱ्यावर हताशपणा उमटला. ताई, कृपा करून आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोड. आम्ही आमचा प्रॉब्लेम स्वतः सोडवू. तो शांत पण ठाम स्वरात म्हणाला. कोमलला त्याचं बोलणं खूप लागलं. म्हणजे आता तुझ्यासाठी तुझी सख्खी बहीणही परकी झाली का? आई बरोबरच म्हणत होती, तू खूप बदललास आणि खरंच तुझ्या बोलण्यातून मलाही वाटत आहे की प्रिया तुला तिच्या इशाऱ्यावर नाचवते आहे. हे ऐकताच संजयच्या संयमाचा बांध तुटण्याची वेळ आली. तो दुःखी नजरेने कोमलकडे पाहत म्हणाला, ताई, प्रिया फक्त माझी बायको नाही, त्याआधी ती तुझी जिवलग मैत्रीणही आहे. आमच्या लग्नाच्या वेळी सगळ्यात जास्त तिची बाजू घेणारी तूच तर होतीस. तूच तर पुढाकार घेतला म्हणून माझे आणि प्रियाचे लग्न झाले. आई आणि इतर नातेवाईकांना समजावून सांगून त्यांना आमच्या लग्नासाठी तयार करणारीही तूच होतीस. आणि आज तूही आईच्या सुरात सूर मिसळून प्रियालाच दोष देत आहेस. संजयचा आवाज थरथरत होता. एका क्षणासाठी सुद्धा तुला असं वाटलं नाही का की जिची तू इतकी वर्ष मैत्रीण होतीस ती अचानक इतकी वाईट कशी होईल? की या सगळ्या गोष्टीमागे काही वेगळं कारण असू शकतं? कोमल त्याच्याकडे पाहून म्हणाली, याचेच तर वाईट वाटतं ना मला. ती माझी मैत्रीण असून देखील अशी कशी वागू शकते? अरे, मी तर असं स्वप्न पाहिलं होतं की प्रिया ह्या घरात आली की आईला आणखी एक मुलगी मिळेल, घरात आनंद नांदेल, सगळे एकमेकांना समजून घेतील. पण जे घडलं ते माझ्या कल्पनेच्या विरुद्ध होतं. तो काही क्षण थांबला आणि म्हणाला, जाऊ देत ताई, मला आता कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावेसे वाटत नाही. तुला माझी फक्त एकच विनंती आहे, काही दिवस तू आमच्यासोबत राहा, मग तुला स्वतःला समजेल की खरी परिस्थिती काय आहे. कोमल त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिली. तिच्या मनात अजूनही आईच्या बोलण्याचा प्रभाव होता, पण संजयच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा तिला दुर्लक्ष करता येत नव्हता. ठीक आहे, ती शेवटी म्हणाली, तू एवढा आग्रह करतोयस तर मी रोहितशी बोलून घेते. हे ऐकताच संजयच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. तो म्हणाला, मग कधी येतेस आमच्याकडे राहायला? बिल भरताना त्याने विचारलं. तुमच्याकडे? कोमल हसली. काय रे, ते घर माझं राहिलेलंच नाही का आता? संजयसुद्धा हलकंसं हसला. शब्दांच्या खेळात मला अडकवशीलही कदाचित, पण काहीतरी असं नक्की आहे की आता ते घर पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्याच्या या वाक्याचा अर्थ त्या क्षणी कोमलला पूर्णपणे समजला. त्यानंतर जवळपास आठवडाभरानंतर घरासमोर रिक्षा थांबली. हातात सुटकेस, खांद्यावर बॅग आणि कडेवर लहानगा अर्जुन घेऊन कोमल उतरली. दारातूनच मीनाक्षीने तिला पाहिलं आणि मोठ्याने ओरडली, हे काय गं कोमलताई, तू आज अचानक इथे कशी? भाऊजींसोबत भांडण वगैरे झाले का? कोमलने भुवया उंचावल्या. का गं? भांडण झाल्याशिवाय मी माझ्या माहेरी राहायला येऊ शकत नाही का? मीनाक्षी खळखळून हसली. तसं नाही गं, हे घे, आधी अर्जुनला पकड. कोमलने मुलगा तिच्या हातात दिला. अरे माझा गोड बाबू, असं म्हणत ती त्याला घेऊन बाहेर धावत निघाली. अगं मीनाक्षी थांब, कुठे चाललीस? कोमलने आवाज दिला, पण मीनाक्षीने मागे वळूनही पाहिलं नाही. तेवढ्यात तिची आई बाहेर आली आणि तिने कोमलला मिठी मारली. जाऊ दे तिला. अर्जुनला घेऊन ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल. तिला लहान मुलं किती आवडतात हे तुला माहितीच आहे. आईच्या मिठीत प्रेम होतं, पण कोमलच्या मनात एक विचार चमकून गेला. मीनाक्षी आता लहान राहिलेली नाही, तरीही तिचं वागणं तसंच आहे. आईने तिचा हात धरला. चल आत ये. घरात बसल्यावर गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने कोमल सहजच म्हणाली, आई, एक विचारायचं होतं.
मीनू अजून किती दिवस अशीच घरी राहणार? तिचे शिक्षण पूर्ण तर झाले आहे, मग ती नोकरी का शोधत नाही? क्षणात आईचा चेहरा बदलला. नोकरी? कशासाठी? अगं, आजकाल जवळजवळ बऱ्याच मुली नोकरी करतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. शिवाय लग्नासाठीही मदत होईल. कोमलचे असे बोलणे आईला अजिबात आवडले नाही. मुलीचे लग्न लावून देणं हे भाऊ आणि बहिणीचं कर्तव्य असतं. त्यासाठी माझी मुलगी नोकरी करणार? आई, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. मग काय अर्थ होता? आईचा आवाज चढला. माझी फुलासारखी मुलगी नोकरी करून स्वतःसाठी हुंडा जमवेल, हेच म्हणायचं आहे का तुला? कोमलला आईच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. आई, मी हुंड्याबद्दल बोलतच नाही, पण आजकालच्या सासरच्यांनाही नोकरी करणारी सून हवी असते. शिवाय तिच्याच भविष्यासाठी ते चांगलं आहे. ती पुढे म्हणाली, आई, तुला आपल्या दूरच्या नातेवाईकांमधला आशिष आठवतोय? बँकेत नोकरी करतो. त्याच्यासारखी कितीतरी चांगली मुलं आहेत, पण त्यांनाही सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी हवी असते. आई मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यात एवढं काय? माझ्या मुलीला कुठेही जाण्याची गरज नाही. कोमल आता थोडी गंभीर झाली. आई, मीनाक्षी नोकरी करायला लागली तर तिचा वेळही योग्य गोष्टीत जाईल. दिवसभर मैत्रिणींसोबत फिरणं कमी होईल. थोडे पैसेही साठवेल. तुला आठवतंय ना, बाबा नेहमी म्हणायचे, मुलगी असो किंवा मुलगा, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. माझं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी मला नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. त्या दोघींच्या गप्पा अजून चालू होत्या. तेवढ्यात मागून संजयचा आवाज ऐकून ती दचकली. तिने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, संजय, प्रिया, तुम्हा दोघांना यायला आज खूप उशीर झाला. आई लगेच बोलली, अगं, हे दोघं रोजच असे अंधार पडल्यावर येतात. संजय म्हणाला, काय करणार, ऑफिस सुटल्यावर बसने घरी पोहोचायला 6:30-7 वाजून जातात. त्यात पाळणाघरातून आर्यनला घेऊन यायला अजून वेळ लागतो. काय, तुम्ही आर्यनला पाळणाघरात ठेवता? कोमलने आश्चर्याने विचारलं. आई आणि मीनाक्षी दोघी घरी असतात, मग एवढ्या लहान मुलाला परक्या लोकांकडे कसं ठेवता? तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही का? प्रिया काहीच न बोलता शांतपणे आर्यनला कडेवर घेऊन स्वयंपाकघरात निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर अनेक न बोललेल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. आई दीर्घ श्वास घेत म्हणाली, मी काय बोलू ग? माझी अवस्था तर तुला माहितीच आहे. सांधेदुखीमुळे मला फार काळ लहान मुलाला सांभाळणं जमत नाही. आणि मीनाक्षीला तर तू ओळखतेचच. ती घरात किती वेळ थांबते, कधी या मैत्रिणीकडे तर कधी त्या मैत्रिणीकडे. आईच्या तोंडून हे ऐकून कोमल काही क्षण स्तब्ध झाली. कालपर्यंत प्रिया आणि संजयवर दोष ठेवणारी आई आज स्वतःच मीनाक्षीच्या बेजबाबदारपणाची कबूल देत होती. थोड्या वेळाने प्रिया चहा घेऊन आली. कोमलच्या लक्षात आलं की तिला घरी येऊन जवळजवळ अर्धा तास झाला होता, पण अजूनही कोणी तिला पाणी विचारलं नव्हतं. मीनाक्षी अर्जुनला घेऊन बाहेर गेली होती आणि अजूनही परतली नव्हती. चहा संपताच प्रिया पुन्हा स्वयंपाकघरात गेली. कोमलही तिच्या मागे कप ठेवायला गेली आणि तिने पाहिलं की सिंकमध्ये खरकट्या भांड्यांचा ढीग साचला होता आणि प्रिया घाईघाईने ती घासत होती. कोमल म्हणाली, अगं प्रिया, काय हे, आज कामवाली आली नाही का? प्रिया हलकसं हसली. आजकाल शहरात कामवाली सहज मिळत नाही. त्यात आईला कोणाचंच काम आवडत नाही. सकाळी ऑफिसची घाई असते म्हणून सगळी कामं संध्याकाळी आल्यावरच करावी लागतात. हे ऐकून कोमलच्या मनाला वेदना झाल्या. ती म्हणाली, बरं सांग मला, आज जेवणात काय बनवायचं आहे? मी मदत करते. प्रिया म्हणाली, फ्रीजमध्ये भाज्या आहेत, तुला जी भाजी आवडेल ती करू. ती पुढे म्हणाली, पण ताई, तुम्ही बऱ्याच दिवसांनी आले आहात आणि मी तुम्हाला कामाला लावते आहे असं वाटते. कोमल हसली. वेडी आहेस का? संजयची बहीण असण्यापूर्वी तू माझी जीवलग मैत्रीण आहेस. इतक्या दिवसांनी भेटते आहेस आणि मी तुझी मदतही करणार नाही? हे ऐकून प्रियाचे डोळे नकळत पाणावले. फ्रीजमधील भाज्या घेऊन कोमल बाहेर आली आणि आईजवळ बसली. कोमलला भाजी निवडताना पाहून तिची आई मोठ्या आवाजात म्हणाली, हे काय, माझी मुलगी कितीतरी दिवसांनी माहेरी आली आणि लगेचच तिच्या हातात भाजी चिरायला दिली? कोमलने शांतपणे उत्तर दिलं, आई, कोणी मला काही दिलं नाही. मी स्वतःहून फ्रीजमधून भाजी घेऊन आले. रिकामी गप्पा मारत बसण्यापेक्षा गप्पा मारता मारता हे काम होईल. ती बोलत असताना संजय पुढे आला. त्याने कोमलच्या हातातील भाजीचे ताट घेतले आणि स्वतः खुर्ची ओढून बसला आणि म्हणाला, ताई, तू आईजवळ बस, मी देतो भाजी चिरून. हा बघा माझा मुलगा, बायकोची कशी चाकरी करतोय. हा भाजी चिरून देईल, स्वयंपाक करेल, मुलाला आंघोळ घालेल, दिवसभर बायकोभोवतीच फिरेल. आईचे शब्द ऐकून संजयचा चेहरा उतरला. त्याच्या मनात रागाची लाट उठली, पण तो काही बोलण्याआधीच कोमल म्हणाली, आई, यात चुकीचं काय आहे?
स्वतःच्याच तर घरातलं काम करतोय. आई मात्र शांत होणाऱ्यांपैकी नव्हती. ती पुढे म्हणाली, पुरुषांनी स्वयंपाकघरात काम करणं शोभत नाही. मी तर याला प्रियाचे पाय दाबतानाही पाहिलं आहे. संजय हळू आवाजात म्हणाला, त्या दिवशी प्रियाला खूप ताप होता. ती वेदनेने विव्हळत होती. तरीसुद्धा नवऱ्याने बायकोची सेवा करायची. हे कसले दिवस आले आहेत? असे बोलत आईने कानावर हात ठेवले. कोमल आईजवळ बसली आणि शांतपणे म्हणाली, आई आता काळ बदलला आहे. नवरा बायको हे संसाररूपी गाडीची 2 चाकं असतात. दोघांनी मिळून संसार सांभाळायचा असतो. आई ताबडतोब म्हणाली, आम्हीही संसार केला आहे. 4 मुलांना वाढवलं आहे. माझी सासू तर एक कामही करत नव्हती. कोमल म्हणाली, पण आई, रोहितची आई तर घरातली सगळी कामं करते आणि आमचंही खूप कौतुक करते. असेल करत, पण मला आता नाही जमत. आयुष्यभर संसारात कष्ट केले, आता मुलांच्याही संसारात बैलांसारखं जुंपून घ्यायचं का? आम्हालाही फिरायला, जगायला वेळ नको का? पण तुझ्या वहिनीचा अहंकारच मोठा आहे. नोकरी करते ना ती. कोमलने शांतपणे विचारलं, आई, जर नोकरी करणारी मुलगी नको होती तर लग्नाआधी ही अट का नाही ठेवली? आई लगेच म्हणाली, म्हणजे आता दोष आमचाच. आजकाल सगळ्या मुली नोकरी करतात आणि घरही सांभाळतात. कोमल गप्प झाली. तिला समजलं की आईला एका दिवसात बदलणं शक्य नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल परत जायला निघाली. प्रिया आश्चर्याने म्हणाली, काय ताई, आजच निघतेस? अजून काही दिवस थांब ना. नाही प्रिया, मी तुमच्यासोबतच निघते. उद्यापासून ऑफिसला जाईन. उगीच रजा वाया कशाला घालवू? मीनूच्या लग्नासाठीही रजा लागेल. प्रिया प्रेमाने म्हणाली, तू म्हणालीस तर मी 2 दिवस सुट्टी घेते. नको ग, पुढच्या वेळी जास्त दिवसांची रजा घेऊन येईन. आई पुन्हा तक्रारीच्या सुरात म्हणाली, बघा ना, माझी मुलगी एका दिवसासाठी आली आणि कामातूनच गुंतून गेली. पण यावेळी कोमल काही बोलली नाही. बसमध्ये बसून खिडकीबाहेर पाहत कोमल विचारांच्या गर्तेत हरवली होती. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तेच दृश्य उभं राहत होतं. स्वयंपाकघरात थकलेल्या चेहऱ्याने काम करणारी प्रिया, सिंकमध्ये साचलेला खरकट्या भांड्यांचा ढीग, आईचे टोमणे आणि ते सगळं निमूटपणे सहन करणारा तिचा लहान भाऊ संजय. इतक्यात बस थांबली. संजय खाली उतरला. प्रिया आधीच खाली उतरून उभी होती. संजयने वाकून कोमलच्या पायांना स्पर्श केला. ठीक आहे ताई, पुन्हा भेटूया. त्याच्या आवाजात आदर होता, पण मनात एक दडपलेली वेदनाही होती. कोमलने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. संजय, मला असं वाटत नाही की तुला उपदेश करण्याचा मला काही अधिकार आहे. उलट इथे येऊन मला माझीच चूक कळली. तरीही एक गोष्ट सांगते, शक्य असेल तर सचिनला नोकरी लागेपर्यंत आणि मीनूचे लग्न होईपर्यंत तरी घर सोडण्याचा निर्णय घेऊ नकोस. थोडा संयम ठेव, कदाचित सगळं ठीक होईल. हे बोलून कोमल वळली. पण तिचं मन इतकं भरून आलं होतं की तिला कुठेतरी एकांत मिळावा आणि मन मोकळेपणाने रडावं असं वाटत होतं. त्या दिवशी ती माहेरहून परत जाताना फक्त रडली नाही, तर तिने मनाशी एक ठाम निर्णयही घेतला होता. जर मी आता काहीच केले नाही तर हे घर खरंच तुटेल. साधारण 15 दिवस उलटून गेले. रविवारची सकाळ होती. अचानक कोमल पुन्हा माहेरी आली. दार उघडताच मीनाक्षी आश्चर्याने म्हणाली, अरे वा ताई, पुन्हा आलीस? ती हसत होती, पण आज कोमलच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं हसू नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि एक निर्णयाची छाप स्पष्ट दिसत होती. मीनू, सगळ्यांना हॉलमध्ये बोलाव, मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. कोमलच्या आवाजातील कठोरपणा पाहून मीनाक्षीसुद्धा शांत झाली. थोड्याच वेळात आई, संजय, प्रिया, सचिन आणि मीनाक्षी सगळे एकत्र बसले. नेहमीप्रमाणे आई बोलायला लागली, बघ बाळा, मी तर आता काही बोलणंच सोडून दिलं आहे. पण तुझी वहिनी. आई, कोमलने पहिल्यांदाच आईला मध्ये थांबवलं. तिचा कडक स्वर ऐकून खोलीत शांतता पसरली. आज आधी माझं ऐका आणि कृपया कोणीही मध्ये बोलू नका. ती हळूच आईजवळ जाऊन बसली आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, आई, तू जेव्हा लग्न करून ह्या घरात आली होतीस तेव्हा बाबांनी तुझ्या अडचणी समजून घेतल्या असत्या, तुझ्या कामात हातभार लावला असता, तुझ्यासोबत उभे राहिले असते, तर तू त्यांना बायकोचा बैल म्हणाली असतीस का? आई काही बोलू शकली नाही. कोमल पुढे म्हणाली, तुला माहिती आहे का, प्रिया रोज पहाटे 5 वाजता उठते, तुम्हा सगळ्यांचा नाश्ता, स्वयंपाक बनवते, ऑफिसला जाते, आपल्या मुलाची काळजी घेते आणि संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा स्वयंपाकघरात उभी राहते. आणि आपण काय करतो? तिच्या प्रत्येक प्रयत्नात चुका काढतो. तिने केलेल्या कामाची दखल घेण्याऐवजी तिला टोमणे मारतो. कोमलचे शब्द आईच्या मनाला स्पर्श करू लागले. तिचा चेहरा हळूहळू उतरला. पण बाळा, मी आता म्हातारी झाली आहे. आईचा आवाज थरथरत होता. कोमलने तिचा हात घट्ट धरला. कोणी सांगितलं तुला की तुला एकटीलाच ही सगळी कामे करायची आहेत? आम्हाला तुझ्याकडून फक्त 2 प्रेमाचे शब्द हवे आहेत, ज्या आधाराची तुला
एकेकाळी गरज होती तोच आधार आज प्रियालाही हवा आहे. आईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. कोमल आता मीनाक्षीकडे वळली. आणि तू मीनू, अजून किती दिवस स्वतःला लहान समजत राहणार आहेस? आईची अवस्था तुला दिसत नाही का? उद्या जर आपला भाऊ, बायको, मुलासह खरंच वेगळा झाला तर घराचा खर्च कसा चालेल याचा विचार कधी केलास का? मीनाक्षी पहिल्यांदाच इतक्या गंभीरपणे विचार करत होती. ती खाली मान घालून म्हणाली, ताई मी प्रयत्न करेन, नोकरी शोधेन. कोमलच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. मोठी नोकरी मिळाली नाही तरी हरकत नाही, पण स्वतःच्या पायावर उभं राहायला सुरुवात कर. आई आणि भावाचा आधार बन. इतक्यात संजयचा कंठ दाटून आला. ताई, मला खरंच या घरापासून वेगळं व्हायचं नव्हतं. मला फक्त घरात थोडी शांतता हवी होती. त्यांच्या डोळ्यातलं दुःख पाहून सगळे शांत झाले. प्रियाही अश्रू आवरू शकले नाही. आई, मलाही तुम्हाला सोडून जायचं नव्हतं, पण रोज रोजचे टोमणे आणि अपमान सहन करताना माझी हिंमत तुटत चालली होती. पहिल्यांदाच आईने प्रियाकडे सून म्हणून नाही तर एका स्त्रीच्या नजरेने पाहिलं. तिला तिचे स्वतःचे दिवस आठवले. लग्नानंतर सासरी आल्यावर सासूच्या कठोर स्वभावामुळे ती कित्येक वेळा एकटी रडली होती. आज नकळत तीच वेदना ती स्वतःच्या सुनेला देत होती. काही क्षण शांतता पसरली. आई हळूहळू उठली. सगळ्यांना वाटलं कदाचित ती पुन्हा रागावेल, पण ती थेट प्रियाजवळ गेली. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणाली, बाळा मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. इतकंच ऐकायचा अवकाश प्रिया सासूच्या गळ्यात पडून रडू लागली. संजयच्या डोळ्यातही आनंद अश्रू आले. आज अनेक वर्षानंतर राग, गैरसमज आणि कटुता जणू विरघळू लागली होती. दिवस पुढे सरकत गेले आणि घराचं चित्र बदलू लागलं. मीनाक्षीने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. सचिननेही शिकवण्या घेऊन घर खर्चाला हातभार लावायला सुरुवात केली. आता आईच्या स्वभावातही बदल झाला. आता ती टोमणे मारून बोलत नसे. उलट कधी कधी स्वतःच म्हणायची, सुनबाई आज मी स्वयंपाक करते, तू थोडा आराम कर. आणि जेव्हा संजय स्वयंपाकघरात उभा राहून भाजी चिरताना दिसायचा, प्रियाला कामात मदत करताना दिसायचा, तेव्हा आईच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत नसून हसू असायचं. एकदा शेजारच्या काकूंनी गमतीने विचारलं, काय हो, तुमचा मुलगा अजूनही तुमच्या बायकोचा बैल आहे का? आई अभिमानाने म्हणाली, नाही हो, माझा मुलगा त्याच्या पत्नीचा आदर करतो. मला तर असे वाटते की आपल्या काळातही पुरुषांनी हे शिकायला हवं होतं. बायकोला साथ देणारा नवरा बायकोचा बैल नसतो, तर तो एक समंजस आणि जबाबदार जीवनसाथी असतो. दारामागे उभी असलेली कोमल हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. एका तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या कुटुंबाला पुन्हा प्रेमाने एकत्र पाहण्याचे. तिला वाटलं कधी कधी घर वाचवण्यासाठी मोठ्या त्यागाची गरज नसते. गरज असते ती फक्त एकमेकांना समजून घेणाऱ्या काही शब्दांची. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.